तर कसे आहात तुम्ही सगळे? तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज झालेला आहे मला उठायला उशीर. तर चला मित्रांनो, डेलीसारखे आहेत आपल्या मागे आज देखील कामं. तर बघा हे आमचं मनी मॅव कसं आहे बघा, लाईफ असेल तर यांच्यासारखे नाही का. तर चला मित्रांनो, आपल्याला जायचं आहे आपल्या खालच्या प्लांटवर. तर पहिलं होऊयात फ्रेश. तर मित्रांनो, मी झालेलो आहे फ्रेश. आईनं आज बनवलेलं आहे आपल्याला ज्यूस, जे की डेली आपल्यासाठी असतं. तर ज्यूस घेऊयात आणि निघूयात आपण प्लांटकडे. तर चला मित्रांनो, निघूयात. तर आज घेऊन जाऊया आपण आपली ओल्ड इज गोल्ड HF. हिला घेऊन जाऊया आज आपण प्लांटकडे. तर चला मित्रांनो, भेटूयात प्लांटकडे. मित्रांनो, मी आलेलो आहे आपल्या प्लांटवर. तर तुम्हाला दाखवतो आपलं डेलीचं रुटीन काय असतं. प्लांट चालू करायचं, पहिला चालू करूयात लाईट. आता झालेलं आहे लाईट चालू आणि हे आहे मित्रांनो आपलं प्लांट. तर आपलं प्लांट तुम्हाला दाखवतो कसं प्रोसेस करतं. आपलं डेलीचं रुटीन असतं मित्रांनो. आपल्याला बॅकवॉश करावं लागतं डेली. ह्या फिल्टरसाठी 5 आणि त्या फिल्टरसाठी 5 असं करून 10 मिनिट आपल्याला डेली बॅकवॉश करावं लागतं, जेणेकरून आपला प्लांट जास्त दिवस सर्वाईव्ह करेल आणि आपल्याला पण पाणी चांगलं भेटेल. तर मित्रांनो, हे आहे आपलं प्लांट. आता चालू आहे बॅकवॉश. चालू केलेलं आहे आपण. मी तुम्हाला दाखवतो सगळे प्रोसेस वगैरे कशी काय आहे ते. पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. हे आमची बहीण काय म्हणते बघा. सबस्क्राईब करा मित्रांनो लवकर, असं त्यांचं सांगणं आहे. तर करा ना, नुसतं वॉच करताय तुम्ही. तर मित्रांनो, आपण चेक करतो आहे आपल्या पाण्याची लेवल किती थंड आहे ते. आणि आता बॅकवॉश चालू आहे आपल्या पहिल्या पंपाचं. दुसरं पंप सेट करताना मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर मित्रांनो, हे आहे आपलं ऑपरेटर मशीन. हे पॉवर ऑन ऑफ, हे ॲटो मॅन्युअल. आणि हे आहे आपलं रॉ वॉटरचे बटन. आणि हे तर आपण काय क्लिक करतच नाही, कारण की ते कंपनीचा विषय येतं, त्यामुळे ते आपण काही यूज करत नाही. असे 4 बटन असतात, त्यातनं हे सगळं ऑपरेट होतं बरं का मित्रांनो. हे झालेलं आहे मित्रांनो पूर्णपणे बॅकवॉश. आता हे चालू आहे बॅकवॉशसाठी. तर मित्रांनो, हे फिल्टर आहे, हे राईन्स आहे आणि हे बॅकवॉशचं आहे. आता चालू आहे बॅकवॉशला. तर त्याच्यासाठी आपल्याला ठेवावं लागतं 3 मिनिट बॅकवॉशसाठी. आणि त्यानंतर आपण शिफ्ट करतो राईन्सवर. आणि त्याच्यानंतर मग ते फायनली आपण फिल्टरकडे शिफ्ट करून ठेवतो, जेणेकरून आपलं डेली त्यावर चालतं पाण्याचं प्रोसेस. तर मित्रांनो, हे मध्ये काय येतं आहे साईडला ठेवूयात. तर चला मित्रांनो, आपलं आता मला वाटतं आहे मे बी 3 मिनिट झाले असतील. तर आपल्याला करावं लागेल रॉ वॉटर बंद आणि हे शिफ्ट करूया आपण राईन्सवर. त्यानंतर आपण परत चालू करूया रॉ वॉटर. ही मोटर आहे बघा मित्रांनो रॉ वॉटरची. असंच पाणी टोटली बाहेर पडतं. हे बघा मित्रांनो, आपलं आता मशीनचं चालू आहे बॅकवॉश, फक्त मशीनचं, जे की आपल्याला डेली करावं लागतं. हो का, हे पाईप इथून असं जातं बाहेर. तर मला वाटतं 2 मिनिट कदाचित झाले असावे. तर त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे ते फिल्टरकडे शिफ्ट. तर मित्रांनो, हे डेलीचं प्रोसेस आहे. तर चला, झालं असेल बरं का 2 मिनिट. तर आपण शिफ्ट करून घेऊयात. तर तुम्हाला मी दाखवतो आपल्याला कुठलं बटन दाबायचं आहे. ते रॉ वॉटरचं 3 नंबरचं बटन आहे. हो का, हे वालं केलेलं आहे आपण बंद. आणि हे आता आपल्याला करायचं आहे शिफ्ट फिल्टरकडे. तर आता आपण केलेलं शिफ्ट. आता आपण टाकायचं आहे ॲटोसाठी. ॲटोला टाकल्यावर मित्रांनो, पूर्ण प्लांट हे दिवसभर ॲटोला चालतं. आता ॲटोला चालू झालेलं आहे मित्रांनो प्लांट पूर्णपणे. आता आपल्या रॉ वॉटरमधून पाणी फिल्टर होऊन प्युरिफायर टँकमध्ये जातं आपल्या. हो का, ह्यातून ह्यामध्ये. त्यानंतर हे पाणी इथून चिलरकडे जातं ह्या पाईपाने बाहेर. तिथून परत रिटर्न चिलरमधनं थंड होऊन तेच पाणी परत असं आतमध्ये पडतं बघा ह्या पाईपातून. हे कंटिन्यू प्रोसेस मित्रांनो 3 तास 5 तास चालतं. त्यावरच ते पाणी आपलं पूर्ण गार होतं. तर मित्रांनो, हे आहे आपलं टोटली आजचं प्लांटचं नियोजन. तर मी तुम्हाला दाखवतो, आपण चिलर पण चालू केलेलं आहे. तर चला तुम्हाला बाहेर दाखवतो. हे चिलरचं बटन, चिलर झालेलं आहे आपलं चालू.
हे आता चिलर चालू झालेलं आहे मित्रांनो. तुम्हाला आतून पण दाखवतो एकदा. हे पाईप आहेत बघा सगळे. एकदा आपण आता डिलीसारखं टेस्ट करून बघूयात आपलं पाणी. मित्रांनो हे डेली आम्ही टेस्ट करतो, मी म्हणा, बहीण म्हणा किंवा भाऊजी, जेणेकरून आपल्याला पाणी चांगलं भेटलं पाहिजे. असं आपल्याला नवीन आहे त्यामुळं बघावं लागेल ना. बेस्ट क्वालिटी इज बेस्ट. तर चला घरी मित्रांनो, मी आलेलो आहे घरी. गपचूप खाऊयात आपण द्राक्ष. खरं सांगतो राव, हे इतकं कडू होतं, बाप रे बाप. तर मित्रांनो चला, आता आपल्याला जायचं आहे साईडवर आणि आपल्याला घेऊन जायचं आहे आपलं वॉटर टँकचं पिकअप. हो का, हे 2000 लिटर पाणी आहे. हे आपण आपल्या घरून घेऊन जाणार आहेत साईडवर. तर चला मित्रांनो, भेटूयात आपण साईडवर. ओके. तर मित्रांनो मी जाताना मला समोरून एक रिक्षा आडवी आली होती. तर तिथं डबल जाण्यासाठी जागाच नव्हती. तर त्या मित्राने नाही का समजूतपणा घेऊन रिक्षा घेतली होती मागे. तर मित्रांनो असं प्रत्येक जणाने जर केलं तर आपल्याला 50% भांडणं तर कमी होऊन जातील बरं का. मी त्यांना जाताना थँक्यू पण बोललो. तर मित्रांनो मी आलेलो आहे साईडवर आलेल्यावर आपल्याला लक्षात आलं की आपलं पिकअप सिमेंटचं आलं होतं. तर त्याला आपल्याला करायचं आहे अनलोड. तर समर्थ बसला होता चालवण्यासाठी. तर तो पण आता पूर्णपणे शिकला आहे मित्रांनो पिकअप. तर घेत आता मी आता रिवर्स घेऊन ते अनलोड करायचं म्हणून त्याला घ्यायला लावली मी मागे. तर त्याला आम्ही काय हायवेला चालवायला देत नाही मित्रांनो, कारण की ते अजून पण शिकावं आहे. त्यामुळे आम्ही त्याला हायवेला शक्यतो टाळतो. ज्यावेळेस त्याचं लायसन वगैरे सगळं होतील त्यावेळेस आपण त्याला हायवेला देण्याचा प्रयत्न करूयात. तरी तो चांगला चालवा लागला आता. तर मित्रांनो हे आमचे मिस्त्री, ह्यांचं काम चालू आहे बघा स्पंच लेवलचं सिमेंट गोटायचं काय तर म्हणते त्याला. तर मित्रांनो आपल्या व्ह्यूपैकी जर कोण मिस्त्रीचं काम करत असेल तर नक्कीच मला सांगा कमेंटमध्ये की हे काम बरोबर चालू आहे का. म्हणजे आमचा मिस्त्री व्यवस्थित काम करतोय का नाही करतोय हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्ही, जेणेकरून आम्हाला पण कळू द्यात की आमचा मिस्त्री काय करतोय ते. बरोबर ना रे चोरे. बरोबर आहे म्हणते. तर मित्रांनो आम्हाला लागले जोराची भूक. वाजलेले दुपारचे 2. तर आम्ही निघाय बघा जेवायचं मला कसलं खुश झालं बघा. तर आम्ही निघालेलो आहेत आता घरी जेवायला. तर मित्रांनो आम्ही जेवताना आमच्यासोबत हो का हे पण मेंबर असते डेली आमच्यासोबत असं जेवायला बसतं हे. तर जेवण करून मित्रांनो आपल्याला जायचं आहे लगेच साईडवर, कारण की अर्जंट आला होता कॉल. कारण की आपली एक गाडी आलेली आहे मित्राची, ते आपल्याला खाली करून घ्यायची आहे. म्हणजेच खडी आलेली आहे साईडवरती, ते आपल्याला खाली करायचं आहे. त्यासाठी आम्ही अर्जंट निघालो आहेत साईडवरती. तुम्हाला दाखवतो साईडवर गेल्यावर. तर चला मित्रांनो भेटूयात साईडवर. तर मित्रांनो मी आलेलो आहे साईडवर. ही आपली गाडी आलेली आहे. आपण खाली करतोय आता खडीनंतर आपल्याला खाली करायचं आहे डस्ट, कारण की आपल्याला करायचं आहे कोबा PCC का काय तर म्हणतात बरं का त्याला मे बी. तर बघा एक आपण दरवाजे सगळे बंद करून ठेवले होते सगळे गाडीचे वगैरे घराचे ते, कारण की त्याचा पोपटाला ओढत होता मित्रांनो. बघा हे ओ माय गॉड. तर मित्रांनो हे असं पूर्ण खडी झालेली आहे आपली खाली. त्यानंतर आपल्याला लगेचच डस्ट पण खाली करून घ्यायचं आहे. तर हे डस्ट पण आपलं अनलोड झालं आहे. बघा हे किती क्लाउडी झालेलं आहे. तर मित्रांनो हे आपलं आजचं काम चालू आहे. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, नुसतं बघू नका. मी व्हिडिओ बनवताना थोडंसं नवीन आहे त्यासाठी थोडंसं ॲडजस्ट करा. हळूहळू प्रोग्रेस नक्कीच करेन. तर चला तुम्हाला आतून दाखवतो मित्रांनो. तर हे आपलं काम असं झालेलं आहे बघा मित्रांनो. कसं वाटतंय हे काम. जर काही चुकत असेल तरी पण सांगा, काय सजेशन द्यायचं असेल तरी पण कमेंटमध्ये सांगा मला. तर हे बघा हे जुनं काम आणि हे नवीन काम, म्हणजे रिनोव्हेशनचं काम कसं असतं मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की फरक कसा आपल्याला लगेच जाणून येतो नाही का, ते पॅच पडलेला तिथला. तर कामच हे असतं मित्रांनो, रिनोव्हेशन करायचं म्हणलं तर हे पॅच आपल्याला 100% दिसणार म्हणजे दिसणार. तर हे असं प्रत्येक जणांचं काम चालू आहे. कोणाचं स्टीलचं काम चालू आहे, प्लंबिंगवाल्यांचं आत काम चालू आहे, मिस्त्रीचं बाहेर काम चालू आहे. हे टीले आमचे काम चालू असतात. तर भिंत पूर्ण झालेली आहे. हे सगळं मटेरियल पडलेलं आहे बघा मित्रांनो. हो काय असं दिसतं बघा पूर्ण. हे त्यांचं मोजायचं रश्शी. तर तुम्हाला मी बाहेरून दाखवतो मित्रांनो थोडंसं. तर हो काय मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे जार घ्यायला मिस्त्रीच्या गाडीवर.
तर मी याच्यावर मित्रांनो चक्क जार घेऊन आलो. तर मित्रांनो मी मोहोळमध्ये डॉक्युमेंटच्या कामाला जाताना मला हे एका पोलीस डिपार्टमेंटची टोपी भेटली होती बरं का मित्रांनो, अशा अवस्थेत. पण त्याला परत मी व्यवस्थित नाही का साफ वगैरे केली आणि माझ्यासोबत घेऊन गेलो मित्रांनो. पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलो आणि त्यांना ती देऊन टाकली मित्रांनो. मी हे कोणाची तर पडली असेल घाई गडबडीमध्ये बंदोबस्तला जाताना. रिस्पेक्ट मित्रांनो, तुम्ही पण रिस्पेक्ट करा आपल्या डिपार्टमेंटचं. तर ही टोपी महाराष्ट्र पोलीस म्हणून वी सॅल्यूट दॅम ऑल. चला मित्रांनो, आज होते आपले डॉक्युमेंटची थोडीशी कामं. त्यानिमित्त मी आलो होतो मोहोळ पोलीस स्टेशनकडे. तर मोहोळची पोलीस स्टेशनचे कामं आटपून मला परत साईडवर जायचं होतं लवकर. तर चला साईडवरच भेटूयात आता. तर मित्रांनो मी आलेलो आहे परत साईडवर. तर आपला पॅच पूर्णपणे समोरचा झाला होता. हे फायनली असं दिसतंय बघा मित्रांनो. परत आपल्याला निघायचं आहे घराकडे. घरून परत आपण नाईटला आलेलो आहे साईडवरती. तर मित्रांनो हे नाईटला काम आपलं चालू होतं आपल्या वेल्डरवाल्याचं. तर आज आपली इंडियाची मॅच होती मित्रांनो, सेमीफायनल. त्यासाठी मी ते मॅचचा व्हिडिओ मला आवडला कारण की भारत आपला जिंकला आहे, बदला घेतलेला आहे. ते व्हिडिओ बघा तुम्ही. तर फायनली मित्रांनो भारत जिंकलेला आहे. त्या सेलिब्रेशनमध्ये आईने बनवली ती पावभाजी, आम्ही खाल्ली पावभाजी आणि त्यानंतर आम्ही बसलो होतो लुडो खेळण्यासाठी. ही आमची सगळी चिल्लर पार्टी गँग. तर आम्ही सगळेजण मॅच बघितल्यानंतर बसलो होतो लुडो खेळत आणि असंच आमचा आजचाच दिवस झालेला आहे पूर्ण. तर मित्रांनो आज आपलं काम आता चालू संपलेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय अंधारात ते असं पॅक झालेलं आहे. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तात्पुरती घेऊया तुमची रजा आणि आवडलं तर सबस्क्राईब करा.